ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। राज ठाकरेंच्या भेटीसाठी उद्धव ठाकरे शिवतीर्थ निवासस्थानी। ठाकरे बंधूंमध्ये जवळपास 2 तास चर्चा। मुंबई महापालिकेच्या जागा वाटपाबाबत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। अर्थकारण करून निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न, कामावर नाही तर पैसे निधीवर मत मागितलं जातंय। पैसे किती द्यायचे यासाठी चढाओढ सुरू, शरद पवारांची सत्ताधाऱ्यांवर टीका। बीडमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यावर जीवघेणा हल्ला, 10 ते 15 जणांनी धारदार शस्त्रानं वार केल्यानं राम खाडेंची प्रकृती चिंताजनक। हल्लेखोरांनी गाडीही फोडली, राजकीय कटकारस्थान असल्याची शंका। अंबरनाथमध्ये प्रचारादरम्यान भाजप कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप। सर्वोदय नगर परिसरातील घटना, पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू। रवींद्र चव्हाणांचे लोक मतदारांना पैसे वाटतायत। मालवणमध्ये भाजप कार्यकर्त्याच्या घरी टाकलेल्या धाडीत 25 लाख सापडल्यानंतर निलेश राणेंचा आरोप। कारवाईबाबत निवडणूक अधिकाऱ्यांना विचारणा। पायाखालची वाळू सरकल्यानं असले प्रकार सुरू, काँग्रेस आणि यांच्यात काहीच फरक नाही, फेक नरेटिव्ह पसरवतायत। मालवणमध्ये भाजप कार्यकर्त्याच्या घरी पैशांची बॅग सापडल्याच्या आरोपानंतर रवींद्र चव्हाणांचं प्रत्युत्तर। स्वतःच्या व्यवसायासाठी घरात पैसे ठेवले तर चूक काय, भाजपकडून कार्यकर्त्यांना पैसे वाटप होत असल्याच्या आरोपांवर नितेश राणेंचं प्रत्युत्तर। निलेश राणेंनी धाड टाकलेल्या विजय कनवडेकरांच्या घरी नितेश राणेंची भेट। कुणाच्या घरात जाऊन व्हिडिओ शूटिंग करणं चुकीचं, सापडलेले पैसे चुकीच्या पद्धतीने असल्यास पोलीस आणि निवडणूक आयोग योग्य ती कारवाई करेल, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। बीएमसीच्या सहाय्यक आयुक्त महेश पाटील यांच्यावर मारहाण, शिवीगाळ आणि 60 कोटींच्या खंडणीचे आरोप। स्वतःच्याच कार्यालयात डांबून मारहाण केल्याची तक्रार, तर मारहाणीवेळी मी तिथे उपस्थित नव्हतो, महेश पाटलांनी आरोप फेटाळले। उज्ज्वला थिटेंना त्रास देण्याचा प्रयत्न झाला, काही माणसं विकृतपणे वागली, मात्र लोकशाही दमदाटी करून चालत नाही, कायद्याचा धाक सर्वांसाठी सारखाच, अजित पवारांचा राजन पाटलांवर निशाणा। मुंढवा जमीन व्यवहार खोट्या कागदपत्रांवर आधारित प्रकरणात कलेक्टर ते पालकमंत्र्यांचाही सहभाग, सत्य बाहेर येईपर्यंत लढाई सुरू ठेवणार, अंजली दमानिया आक्रमक। अजित पवारांच्या राजीनाम्यासाठी सरकारला अल्टिमेटम। अंजली दमानियांच्या आरोपांवर मी काय बोलू, कुणाचा राजीनामा मागायचा हा तुमचा अधिकार। दमानियांच्या मागणीवर अजितदादांची प्रतिक्रिया, तर दमानिया काय म्हणाल्या, मला माहित नाही, फडणवीसांचं विधान। पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी आरोपी शीतल तेजवानी चौकशीसाठी पुन्हा गैरहजर। तेजवानीला खारगे समितीसमोर म्हणणं मांडण्यासाठी पुन्हा संधी मिळणार नाही, प्रकरणाचा अहवाल 6 डिसेंबर पूर्वी येणार। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी पुढील सुनावणी 12 डिसेंबरला। कृष्णा आंधळेला अटक का होत नाही, न्यायालयाची तपास यंत्रणेवर नाराजी, आता आरोप निश्चिती करण्याची वेळ आली आहे, कोर्टाची टिप्पणी। मालेगावातील चिमुकलीच्या अत्याचार आणि हत्या प्रकरणात ग्रामस्थांनी मुंबई आग्रा महामार्ग रोखला, आरोपीला फाशी देण्याची मागणी, आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची, तणावाचं वातावरण। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याची आत्महत्या, विद्यार्थी आघाडीचे अकोल्याचे महानगर प्रमुख वैभव घुगेंनी रेल्वे ट्रॅकवर उडी घेत जीवन संपवलं, आत्महत्येमागचं कारण अद्याप अस्पष्ट। तोतया IAS महिलेवर पाकिस्तानसाठी हेरगिरीचा संशय, कल्पना भागवतला 10 दिवसांची वाढीव पोलीस कोठडी, बनावट कागदपत्रांसह 6 महिने छत्रपती संभाजीनगरातील पंचतारांकित हॉटेलमध्ये वास्तव्य करत होती। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।